तर अण्णा महादेव मुंडे प्रकरणाला खूप विलंब लागतोय आरोपी वगैरे पकडण्यासाठी असं तुम्हाला वाटतंय का? नाही, हे बघा आता जे त्यांची ब्रेन मॅपिंग आणि बाकीच्या काही ज्या हे झालेल्या आहे त्याच्यामध्ये SITचे प्रमुख जे आहेत कुमावत साहेब आणि त्यांचे सहकारी हे त्या चौकशीचे म्हणजे ज्या दोन ब्रेन मॅपिंग आणि ह्याच्या ज्या चौकशा झाल्या नार्को त्या दोन्हीची टेस्टचा जो रिपोर्ट आला त्या रिपोर्टवरती आता लवकरात लवकर SITने चौकशी तर केलेलीच आहे, ह्या टेस्टसुद्धा घेतलेल्या. तर आता लवकरात लवकर त्यांना अटक करावी अशी मागणी. राजीभाऊ फडणं एका पत्रकार परिषदेमधून थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतलं. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी देखील तसं म्हणले किंवा ते घेणं चुकीचं आहे. त्याकडे कसं नाही, हे बघा राजाभाऊ सुरेश अण्णा धस माझ्यासोबत आहेत. कामगारांच्या घोटाळ्यासंदर्भात तुम्ही आता लक्षवेधी देखील केली. तो प्रकार नेमका काय? नाही, हे बघा याच्यामध्ये बांधकाम कामगार विभागाने हे जी योजना चालू केली की बांधकाम कामगार विभागाकडे नोंद असलेला बांधकाम कामगार जर तो ॲक्सिडेंटली गेला तर त्याला 5 लाख रुपये द्यायचे आणि नैसर्गिक मृत्यू पावला तर 2,30,000 रुपये द्यायचे. मी हे कमलाकर मुडेगावकर म्हणून जे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे हे 28/9/2013 वारलेले आहेत 2013ला, परंतु 2023ला परत ते खाली आले, वरून खाली आले आणि 2023मध्ये जवळजवळ 100 दिवस त्यांनी आपल्या अंबाजोगाई नगर परिषदेच्या हद्दीमध्ये एका मालकाच्या इथं बांधकाम कामगार म्हणून काम केलं. कधी केलं? झालेला माणूसच जिवंत झाला. 13ला गेलेले कमलाकर मुडेगावकर 22/8/2023ला हे सर्टिफिकेट आहे की यांनी काम केलं आहे 9/4/2023 ते 20/8/2023 या कालावधीत शेख इफ्तेकार कार्यालयीन अधीक्षक आहेत, मुख्याधिकारी अंबाजोगाईच्या नावाचं हे सर्टिफिकेट. हे मुडेगावकर साहेब 2023ला कामावर आले, त्यांनी काम केलं आणि काम करून त्यांनी स्वयं घोषणापत्रसुद्धा दिलं स्वतःचं की याच्यात काही चूक असेल तर मी त्याला जबाबदार राहील. कुणी दिलं? कमलाकर कुलकर्णी यांनी 10 वर्ष अगोदर गेलेल्या व्यक्तींनी. आणि त्याच्यानंतर त्यांचं परत एकदा डेथ सर्टिफिकेट दिलं आहे. अंबाजोगाई नगर परिषदेने डेथ सर्टिफिकेट दिलं. 13ला गेले त्याचंही यांचंच, 23ला गेले त्याचंही यांचंच. आणि याच्यावरती गजानन कमलाकर मुडेगावकर यांच्यावरती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये याचे 2,30,000 रुपयेसुद्धा टाकण्यात आले आणि उचलण्यात आले. असे एक अधिकारी, एकाच व्यक्तीचं नाव आहे, अशी 100-200 प्रकरणं बीड जिल्ह्यामध्ये या बांधकाम कामगार विभागाने नगरपालिका नगरपरिषदा यांच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी उचलून निम्म तुम्ही निम्म आम्ही अशा पद्धतीने. कितीचा भ्रष्टाचार झाला? किती कोट्यवधीचा? तुम्ही बघा ना, 2,30,000 गुणिले 200 असं जर म्हणलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे काय 4 कोटी 5 कोटी रुपयाची 4.5 कोटीची रक्कम होईल तेवढी बीड जिल्ह्यामध्ये झाली. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या कालावधीत गेलेले बरेच लोक कोरोनाच्या नंतर 3-4 वर्षांनी परत खाली आलेले, पुन्हा ते डेथ झालेले आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीने हे पैसा लुटण्याचं काम झालेलं आहे. म्हणून यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत, ह्या सगळ्या पैशाची वसुली व्हावी अशा प्रकारची मागणी बांधकाम कामगार मंत्र्यांना मी केली आणि मंत्र्यांनी ती ॲक्सेप्ट केलेली आहे. स्वतंत्र व्यक्ती लावून बीड जिल्ह्यातील या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हावी. तर अण्णा महादेव मुंडे प्रकरणाला खूप विलंब लागतोय आरोपी वगैरे पकडण्यासाठी असं तुम्हाला वाटतंय का? नाही, हे बघा आता जे त्यांची ब्रेन मॅपिंग आणि बाकीच्या काही ज्या हे झालेल्या आहे त्याच्यामध्ये SITचे प्रमुख जे आहेत कुमावत साहेब आणि त्यांचे सहकारी हे त्या
चौकशीचे म्हणजे ज्या दोन ब्रेन मॅपिंग आणि ह्याच्या ज्या चौकशा झाल्या नार्को त्या दोन्हीची टेस्टचा जो रिपोर्ट आला त्या रिपोर्टवरती आता लवकरात लवकर SITने चौकशी तर केलेलीच आहे, ह्या टेस्टसुद्धा घेतलेल्या. तर आता लवकरात लवकर त्यांना अटक करावी अशी मागणी. राजीभाऊ फडणं एका पत्रकार परिषदेमधून थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतलं. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी देखील तसं म्हणले किंवा ते घेणं चुकीचं आहे, त्याकडे कसं? नाही, हे बघा, राजाभाऊ फड काय म्हणाले हे मी पाहिलेलं फारसं काय मी पाहत नाही, पाहिलं. ज्ञानेश्वरी ताई काय म्हणले हे पण मी पाहिलेलं आहे. त्यामुळं माझं मत असं आहे की आम्ही कोणी काय असं तक्रार हे केलेलं नव्हतं, ऑब्जेक्शन नाही घेतलेलं. आम्ही ऑब्जेक्शन काय घेतलेलं आहे की महादेव मुंडेंच्या मृत्यूची चौकशी व्हावी आणि ती आता लास्ट स्टेपला आलेली आहे. आता कुमावत साहेबांनी त्यातले प्रमुख आरोपी पकडावेत, ते जेलमध्ये टाकावेत आणि त्याचा मास्टर माइंड कोण हाही तपासावा. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर सुरेश धस यांच्या आलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, मुंबई.